क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे। वाल्मिक कराड उद्याला शरण येण्याची शक्यता आहे। कराड समोर शरण येण्याशिवाय कोणताही पर्याय नसल्याचं कळतंय। कराड कुटुंबियांची आणि जवळच्या सर्व नातेवाईकांची CID कडून चौकशी करण्यात येते। कराडच्या पत्नीचीही 2 वेळेला चौकशी करण्यात आली। तर कराड यांचे संबंध असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटातील सर्व पदाधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी होते। आतापर्यंत जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांची चौकशी झाली। आणखीन 40 जणांना नोटिसा बजावण्यात आल्याचं कळतं। एवढंच नाही तर कराड यांचं बँक खातं गोठवण्यात आलंय। कराड यांच्याकडे पासपोर्टही नाही, त्यामुळे त्यांना देशाबाहेरही पळून जाता येणार नाही। आणि आपण अधिक जाणून घेऊयात। आपल्यासोबत आता जोडले गेलेत संध्या सोनवणे, ज्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष आहेत, ज्यांची आज चौकशी करण्यात आली। संध्याजी, काय तुम्हाला प्रश्न विचारण्यात आले आज? एकंदरीतच सगळ्यांना जसे प्रश्न विचारले की तुमच्या संपर्कात आहेत का सध्या ते, तुम्हाला त्यांच्याबद्दल काय माहिती आहे का? हो, परंतु आम्हाला काही माहिती नसल्या कारणाने आम्ही सांगितलं की नाहीये, काहीच माहित नाहीये की सध्या ते कुठे आहेत। आणि आमचं शेवटचंही बोलणं 2 महिन्यांपेक्षा जास्त झालं असल्या कारणाने त्यांचं लोकेशन आमच्या कुठल्याही अधिकाऱ्याला माहित नाहीये। बरं, पण अशा घटनेचा कुठला संशय किंवा अंदाज होता तुम्हाला, किंवा तुम्हाला असं वाटत होतं वाल्मिक कराड आणि अन्य काही लोकांमध्ये इतक्या तणावाची आणि टोकाची परिस्थिती आहे? नाही, अजिबात कोणालाही कल्पना नव्हती। आणि जे काही घटना घडलेली आहे ती इतकी दुर्दैवी आहे आणि त्याला जोडून ही घटना आहे, त्याच्यामुळे आम्हाला काहीच कल्पना नाहीये आणि आम्ही कोणाच्या संपर्कातही नसल्या कारणाने आम्हाला याबद्दल कुठलीही माहिती नाहीये। बरं, सध्या तुम्ही पक्षामध्ये काय प्रकारची भूमिका बजावताय? तुम्ही फक्त बीड जिल्ह्याच्या राजकारणात सध्या सक्रिय आहात का तुमचा राज्यातही प्रवास असतो? मी पक्षाची युवती अध्यक्षपदी काम करत आहे आणि माझं एकंदरीत महाराष्ट्रात सगळीकडेच काम चालू आहे। ऑगस्ट महिन्यात मला हे पद भेटलं असल्या कारणाने फार सगळा महाराष्ट्र जरी फिरता आला नाही तरी निवडणुकांमध्ये जिथे पक्षाने सांगितलं आहे, वरिष्ठांनी सांगितलं आहे, अशा प्रत्येक ठिकाणी मी काम केलेलं आहे। पण मग तुम्हाला तुमचे फोन रेकॉर्ड्स देण्याकरता काही सांगण्यात आलं किंवा असं काही विचारण्यात आलं की तुमचं कोणाकोणाशी बोलणं झालं, तुमचा CDR काढण्यात आला वगैरे, अशी काही माहिती आहे तुम्हाला? नाही, तशी काही माहिती नाही, परंतु जामखेडला लगतच बीड जिल्हा आहे। बऱ्याचशा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये आणि पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये आमच्या सगळ्यांचे संपर्क आल्या कारणाने कदाचित त्यांनी ही माहिती विचारली असावी, परंतु जे काही मला माहिती आहे त्या सगळ्या माहिती मी माझ्या परीने देण्याचा प्रयत्न केलेला आहे। बरं, पण मग अशा प्रकारच्या धमकीच्या किंवा वसुलीच्या घटना वाल्मिक कराड यांच्या संदर्भात पूर्वी झाल्या होत्या, अशी काही तुमच्याकडे चौकशी केली का, किंवा तुमच्या माहितीत अशा काही आहेत घटना? नाही, मला या वैयक्तिक कुठल्याही संबंधित प्रश्न विचारलेले नाहीयेत। एक पक्षाची पदाधिकारी म्हणून किंवा पक्षांतर्गत ज्या माहिती आहेत या बाबतीत, आणि सध्या तुम्हाला माहिती आहेत का की काही संपर्क झालेला आहे का, एवढ्याच ह्या चर्चा झालेल्या आहेत। बरं, तुम्हाला पुन्हा एक बोलवलंय कधी चौकशी करता? कारण आता ही चौकशीसाठी बोलवलेल्यांचा आकडा आता जवळजवळ 100च्या घरात आहे। नाही, आणखी काही बोलवलेलं नाहीये, पण फॉर्मॅलिटीनुसार जर पुन्हा यावं लागलं तर फोन करू असं सांगण्यात आलेलं आहे। ठीक आहे संध्याजी, धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल।